सकाळी झोपेतून उठलेलं बाळ किती जरी सुंदर आणि शांत दिसत असलं ना तरी त्याला घेऊन बसणं काही शक्य नसतं, कारण आपल्याला दिवसभराची कामं असतात. ह्याच्या बाळालीला जर बघत बसले ना तर दिवस कसा जाईल तो कळणार सुद्धा नाही. आणि मोठ्या बाळाला तर शाळेत उठून पाठवायचंच आहे, त्याचं एक वेगळंच टेन्शन आहे. तिच्या शाळेत आहे आज ग्रीन डे, त्याची तयारी तशी मी कालच करून ठेवलेली आहे. पण आज केला आहे आम्ही थालीपीठाचा बेत, त्यात तिघींनी मिळून केला आहे, त्यामुळे तर आम्हाला खरंच टेन्शन आलं की कसं होतं आणि काय असं नाही. ग्रीन कलर टाकूनच आप्पे बनवलेले आहेत, त्यात फक्त कांदाच होता घालायला, भाजीपाला नव्हता, त्यामुळे फक्त कलर घातला. आणि त्यात तिला आवरून पाठवायचं म्हणजे लय मोठं काम असतं, त्यामुळे तिला पटपट आवरून घेतलं. पण इथंच माझं बाळही माझ्याकडे असं वाकून बघत होतं, जणू काय त्यालाही आवरायचं आणि त्यालाही यायचं. पण त्याला काय आम्ही घेऊन जाणार नव्हतो, कारण आमच्याजवळ होती ओवी आणि ज्ञानदा. त्या दोघींना घेऊन जाणार होतो म्हणजे वहिनी फक्त बाळाला सांभाळू शकतील, कारण 2-2 बाळं सांभाळणं काय आमच्याच्यानं शक्य नाही, आणि तेवढी आमची बाळं पण शहाणी नाही आहेत. ज्ञानदाला शाळेत सोडून आम्ही गेलो स्वामी समर्थांच्या दर्शनाला. तिथं दर्शन घेतलं आणि माघारी फिरलो, कारण घरात बाळ वाट बघत होतं. आणि या दिवसाचा मोठा व्लॉग मी टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आणखी व्हिडिओ मिळतील. बाय बाय.